मी 47 देश फिरलोय आतापर्यंत. वाव. आणि आता हा जो प्रवास होता या त्याच्यामध्ये प्रवासामध्ये 17 देश आणि अजून किती राहिलेत? अजून एक 30-32 देश बाकी आहेत. वाव. 31-32 देश फिरायचे तिथे. आम्हाला आमच्या शहराच्या बाहेर जाता येत नाहीये. गाडी जेव्हा चोरी झाली तो खूप धक्कादायक क्षण होता माझ्या आयुष्यात, कारण मी कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं. पाकिट जाऊ शकतं, मोबाईल चोरी होऊ शकतो वगैरे वगैरे, एखादी छोटी बॅग चोरी होऊ शकते, याची मानसिक तयारी होती. 2 मुली धावत आल्या माझ्याकडे आणि त्यांनी मला व्हिडिओ दाखवलाय की अशा प्रकारे तुमची बाईक चोरून घेऊन गेलेली आहे, लॉक वगैरे तोडलं, हॅमरिंगनी तोडलं. त्यांनी सांगितलं होतं. मी आजपर्यंत 2 लाखाच्या वरती किलोमीटर प्रवास केलेला आहे भारतामध्ये, भारताच्या बाहेर. मी कुठेही अजून पडलो नाही. त्याचं किंवा ऍक्सिडेंट झाला, त्याचं एकच कारण की मी रस्त्याचे नियम पाळतो. बरोबर. नॉडकॅप नावाचं ठिकाण आहे, ते जगातलं पृथ्वीचं नॉर्दर्न मोस्ट पॉईंट म्हणू शकतो. तिथे मी गेलो होतो, माझी गाडी तिथे पार्क होती आणि तिथे मी एकटा इंडियन बाईकवरती आलेलो होतो आणि खूप साऱ्या लोकांनी पहिल्यांदा भारतीय गाडी आणि भारतीय माणूस त्या भागात पाहिला होता. मी तिथे गेलो एखाद्या ठिकाणी तर 100% मनाने आणि शरीराने मी त्याच भागात असावं. माझा मित्र असेल तर आम्ही पुण्यातल्या मुंबईच्या गप्पा मारत बसतो. फिरणे हे खूप महत्वाचं. तुम्ही जर इंजिनिअरिंगसाठी 10 लाख रुपये खर्च करत असाल तर त्यानंतर दुनियादारीसाठी 2 लाख रुपये नक्कीच खर्च करावा. आपली अडचण आहे की आपली लोकसंख्या बेशिस्त आहे. बेशिस्त लोकसंख्या जास्त आहे आपल्याकडे. आपण लोकांना फक्त आदेश देण्यात बसलो, तो इथे कचरा टाकू नये, पण कचरा हातात आहे तो टाकणारच आहे कुठेतरी. तो कोणाचा ऐकणार आहे? जो घरातल्यांचा ऐकत नाही, तो तंबाखू खाऊ नका अशी ज्याची बायको सांगते, तो बायकोच ऐकत नाही. तो सरकारचं काय ऐकणार आहे तुमको नका. नमस्कार मित्रांनो, मी रेणुका. माझ्या एक विचार या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि माझ्यासोबत जे खास व्यक्ती आहे त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये, कारण तुमच्या प्रवासाने आज अख्ख्या जगभरात तुमची ओळख पोहोचली आहे. असे हे अवलिया नवी मुंबईचे प्रवासी मित्र योगेश आलेकरी माझ्यासोबत आहेत. खरं तर आता पहिला प्रश्न प्रवासावरती विचारायला हवा, पण पहिला प्रश्न तुमच्याबरोबर जे झालं, ज्याच्याने प्रवास थांबला, त्याबद्दल विचारते. काय सांगाल? ती बाईक तुमची चोरीला गेली लंडनला, त्या सगळ्या. बाईक चोरी झाली तर सर्वांना तर माहितीच आहे कशी चोरी झाली, कुठे चोरी झालं काय ते. आता याबद्दल आता वेगळं काय सांगणार, कारण पहिली गोष्ट म्हणजे हा खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी की मी एका ठिकाणी बाईक लावतोय कोणाच्या तरी विश्वासावरती आणि ती चोरी होते. त्यानंतर दुसरा धक्का होता तो की ती तक्रार घेऊन मी पोलीस स्टेशनला गेलो. तिथून जे काय ट्रीटमेंट मिळाली किंवा त्यांचं जे काय लक्ष होतं याच्यावर, तो सर्वात मोठा धक्का होता. आणि तो धक्का सावरण्यासाठी मला 1 महिना लागला पुन्हा. हे 2 धक्के जे भेटले होते, पण सर्वांनी सपोर्ट केला, सर्व लोक सोबत आहेत आणि या गोष्टीला महत्व दिलं. म्हणजे तसं म्हटलं तरी जीवनावश्यक गोष्ट नाहीये, तरी तुम्ही सर्वांनी एक जिव्हाळ्याचा विषय समजून महत्व दिल्यामुळं कदाचित मी ह्या धक्क्यातून आता थोडं सावरतोय. कसं होतं योगेशजी, आम्ही आज सगळ्यांची स्वप्न आहेत की ना जग फिरायचंय, पण तुम्ही ते स्वप्न सत्यात उतरवलंय. तर एकंदरीत सुरुवात कशी झाली या सगळ्या प्रवासाला? कधी विचार आला की आपण जगभ्रमंती करूयात आणि तुमच्या माध्यमातून आज खरं तर अनेकांची स्वप्न पूर्ण झालीत, तर याबद्दल? आता फिरायला सर्वांनाच आवडतं, सर्वांच्या आवडीचा विषय असतो फिरायला. पण फिरणं म्हणजे एवढं सोपं नसतं, त्याच्या पाठीमागे बरेच चॅलेंजेस असतात. मी लहानपणापासूनच मला फिरायची आवड होती. शाळेच्या सहलीला मी जात होतो. कॉलेजला गेल्यानंतर बाईकवरून मित्रांसोबत आजूबाजूला गडकिल्ले फिरणे होतं आणि या अनुषंगाने माझं वाचन सुरू होतं. सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये काय असेल तर वाचन. एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या जगातल्या गोष्टीबद्दल, एखाद्या इतिहासातल्या गोष्टीबद्दल जर मी वाचलं तर मला एक क्युरियोसिटी असते की तिथे जाऊन पाहायचं. जसं आता बाबर भारतात का आला, किंवा मोहम्मद घोरी असेल, गझनी असेल, किंवा यांनी आपल्याला 2-2 वर्षांना भारतावर स्वारी का केली, तर मला त्याचं कारण तिथं जाऊन शोधायचं होतं. त्या वाळवंटी भागात जेव्हा जाऊन मी उभा राहिलो तेव्हा मला कळालं की इथल्या लोकांना जर भारतात गेले आणि तिथे जाऊन तिथे जमीन सुपीक आहे, कारण आपला देश हा खूप सुजल संपन्न आहे. आपल्या देशातल्या कुठल्याही राजानं कुठे जाऊन लुटमारी करून प्रजा जगवली अशी घटना नाही, कारण आपल्याकडे जमीन आहे, पाऊस पडतो, नद्या नाले आहेत, संस्कृती आहे, त्यामुळे ती गरज नव्हती. पण त्या लोकांना त्याची गरज होती. पण हे इथं बसून नाही कळतं. इथं आपण म्हणतो की त्यांनी आक्रमण केलं. मला त्या भागात जाऊन पाहायचंय की यांनी का आक्रमण करायला गेले. त्यानंतर मला सिल्क रूट पाहायचा होता, मला तिबेट पाहायचा होता, मला अफानासी निकितीनचं गाव पाहायचं होतं, मला अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं घर पाहायचंय,
मला वाव. डंकीरचा किनारा पाहायचा आहे, मला टर्की पाहिजे, मला इस्तांबूल शहर पाहायचं आहे, ज्या शहराला बराच मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तेहरान शहर पाहायचं आहे मला, ते जगातलं सर्वात जुनं हॅबिटेट असणारं शहर आहे. किती देश तुम्ही एकंदरीत केले? मी 47 देश फिरलोय आतापर्यंत. वाव. आणि आता हा जो प्रवास होता या त्याच्यामध्ये प्रवासामध्ये 17 देश, आणि अजून किती राहिले? अजून एक 30-32 देश बाकी आहेत. वाव. 31-32 देश फिरायचे तिथे. आम्हाला आमच्या शहराच्या बाहेर जाता येत नाहीये. खूप शुभेच्छा आहेत तुमच्या या प्रवासाला. एक असं विचारायचंय तुम्हाला, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कुठला देश आवडतो? मला नॉर्वे खूप आवडला. याच्या आधी मागच्या ट्रिपमध्ये मी स्वित्झर्लंड मला खूप आवडलेला, खूप सुंदर भाग होता. स्वित्झर्लंड नक्की सुंदर आहे स्वित्झर्लंड, पण यावेळी मी नॉर्वेला गेलो तर नॉर्वे मला रोज नवीन व्हरायटी देतो, रोज नवीन निसर्ग सौंदर्य होतं, नव्या पद्धतीचं, म्हणून मला नॉर्वे खूप आवडला. योगेशजी, कसं होतं ना, प्रवास आयुष्याचाच इतका खडतर आहे. तुम्ही तर जग फिरण्याचा प्रवास केला होता, सो अनेक चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या असतील, अनेक खडतर गोष्टीही. तर मला दोन्ही प्रसंग सांगा, एक तर सगळ्यात भावणारा आणि एक असा की जिथे खूप हारल्यासारखं जाणवलं असेल, काहीतरी एक अनुभव असेल. प्रसंग बरेच रोज रोज नवीन चॅलेंजेस आहेत. सर्वात थ्रिलिंग असेल तर तुम्हाला तिबेटमध्ये, तिबेटचं वातावरण खूप चॅलेंजिंग होतं. कारण मी 15,000 फुटावरती होतो एकदा, आणि स्नो स्ट्रॉम सुरू होता. मी आजपर्यंत स्नोफॉलची मजा घेतलेली आहे. स्नो स्ट्रॉम हा खूप डेंजर, त्याच्यामध्ये प्रचंड थंड वारा सुटलेला असतो, बर्फ असा अस्ताव्यस्त आपल्या अंगावरती येत असतो, बाईक थंड असते वातावरण, आणि हेल्मेटवरचा वाईप करत असताना हात एवढा थंड होतो की मला माहितीये फ्रोस्ट बाईट होऊ शकतो. आणि माझे बोट कितीतरी वेळा फ्रोस्ट बाईटच्या त्या टचला गेले होते, मला गाडी थांबवून हात गरम करावा लागला, कारण फ्रोस्ट बाईट खूप जास्त. आणि तो प्रवास 200 किलोमीटरचा केल्यानंतर मी चेक केलं की हा माझ्या हाताची डाव्या 5 बोटं शिल्लक आहेत, साबूत आहेत. कारण फ्रोस्ट बाईट म्हणजे काय असतं, एका अशाच लेवलला आपली फ्रोझन होतं आणि पटापट आपल्या सेल्स मरून जातात याच्यामुळे, आणि त्यानंतर ते बोट तो अवयव पूर्ण निकामी होतो, गोठून सुन्न होत असेल, गोठून सुन्न, तो गोठण्याच्या पुढे जाऊन जातो, कारण ते डायरेक्ट मरून जात असेल त्या टेम्परेचरमध्ये. सो मी ट्राय करत होतो की माझ्या हाताचं टेम्परेचर मेंटेन राहावं त्या थंडीमध्ये. सो पूर्ण तो प्रवास झाल्यानंतर मी चेक केलं, सगळी बोटं माझी आहेत, आणि आज माझ्या हातात 5 बोटं आहेत शिल्लक. सो तो एक थ्रिलिंग होता आणि तो चॅलेंजिंग होता. त्यानंतर मला लोक खूप चांगली भेटत गेली. उझबेकिस्तानमध्ये मला खूप प्रेम मिळालं. रशियामध्ये खूप साऱ्या लोकांनी, रशियात मी ग्रामीण भागातून जास्त प्रवास केला, कारण मला रशियाच्या शेतीबद्दल खूप आकर्षण होतं. सो तिथल्या स्थानिक भागात लोकांनी मला जे प्रेम दिलं, किंवा ते थांबले, मी त्यांच्या शेतात जाऊन पाहत होतो, तिथे मला चांगले अनुभव आले. आणि गाडी जेव्हा चोरी झाली, तो खूप धक्कादायक क्षण होता माझ्या आयुष्यात, कारण मी कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं. पाकिट जाऊ शकतं, मोबाईल चोरी होऊ शकतो, वगैरे वगैरे, एखादी छोटी बॅग चोरी होऊ शकते, याची मानसिक तयारी होती, पण संपूर्ण गाडीच चोरी होईल हे काय माझ्या याच्यामध्ये नसल्यामुळे त्याचा एक शॉकिंग इन्सिडेंट होता तो म्हणता येईल. आणि त्यामुळे मला खूप सारी लोक चांगली भेटली लंडनमध्ये वगैरे. तर असं मी त्याचं उत्तर देऊ शकतो, कारण ह्याचं उत्तर खूप मोठं होऊ शकतं. बरोबर बरोबर. एक अभिमानाचा क्षण, कारण की तुमचे अनेक फोटोज बघितले जिथे तुम्ही भारताचा जे तिरंगा घेऊन खूप अभिमानाने दाखवताय, तर या सगळ्यात तुम्हाला भिडणारा असा अभिमानाचा, कारण की आमच्यासाठी तर तुम्ही खूप अभिमानाची गोष्ट करताय की आपल्या भारतातला एक व्यक्ती अख्ख्या देशात जगात फिरतोय, हे आम्हा सगळ्यांसाठी खूप अभिमानाची बाब आहे. पण आपण जगलेला असा अभिमानाचा क्षण मला, मी जो उत्तर ध्रुवावरती म्हणता येत नाही टेक्निकली, नॉर्डकॅप नावाचं ठिकाण आहे, ते जगातलं पृथ्वीचं नॉर्दर्न मोस्ट पॉइंट म्हणू शकतो. तिथे मी गेलो होतो, माझी गाडी तिथे पार्क होती, आणि तिथे मी एकटा इंडियन बाईकवरती आलेलो होतो, आणि खूप साऱ्या लोकांनी पहिल्यांदा भारतीय गाडी आणि भारतीय माणूस त्या भागात पाहिला होता. तो एक भाग होता, आणि मला तिथं पर्सनल फील होत होतं की मी मुंबईतून निघालो गाडी चालवत, इथेपर्यंत येण्यासाठी मी संपूर्ण जमिनीवरचा प्रवास केलेला आहे, एक भारतीय म्हणून इथे पोहोचलोय मी. तर तो एक अभिमानाचा क्षण होता. खूप साऱ्या लोकांनी मला तिथे अप्रिशिएट केलं होतं की अरे, पहिल्यांदा आम्ही भारतीय माणूस बघतोय. आणि त्यामध्ये असं एकाने विचार केला होता, म्हणजे तो याच्या आधीचा क्षण होता, तो भारतीय लोक कसे काय अशी फिरू शकतात, असं कुस्तीतपणे, असं मिश्किलपणे बोललं होतं ते. आणि इमिजिएट मला त्याचं इंटेन्शन समजल्या मी त्याला उत्तर दिलं होतं, वी जस्ट लँडेड ऑन द साउथ पोल ऑफ द मून अँड देयर इज ओनली वन कंट्री अँड वी आर ऑन द सेम प्लॅनेट. इट्स नॉट सुपर, जस्ट 25,000 किलोमीटर्स अवे फ्रॉम माय कंट्री. इट्स व्हेरी इझी. देयर इज नो एनी युरोपियन कंट्री ऑन द साउथ पोल ऑफ द मून. सो मला जर कोणी असं थ्रेट करत असेल तर मी त्याला इमिजिएट उत्तर देतो. तो स्वभाव आहे लहानपणापासून, मी कोणाचं कधी असं, आणि त्याने मस्करी असेल किंवा काय असेल तर ते मला आवडलं नव्हतं. बरोबर. आणि मला संधी मिळाली होती उत्तर द्यायची. तो अभिमानाक्षण म्हणू शकतो माझ्यासाठी, कारण मी त्यांना दाखवून दिलं की माझा देश कुठे कुठे पोहोचलेला आहे, तुम्ही जे काय माइंडसेट मध्ये ठेवलेलं आहे आता ते काढायची वेळ आलेली आहे, आणि मी आता ती सुरुवात करतो. वाव. म्हणजे भारतीय काय करू शकतात ना, याचं एक उदाहरण तुम्ही सेट केलेलं आहे. घरून काय रिस्पॉन्स मिळतो जेव्हा तुम्ही एवढा प्रवास करता? आता तर बाईक पण गेली, तर त्या सगळ्या घरच्यांचं काय रिॲक्शन? घरच्यांचं म्हणजे सुरुवातीला असतात थोडं, पण मी थोडा रिबेल किड असल्यामुळे
घरामध्ये सुरुवातीला तर तीच अडचण होती, घरातले नाहीच म्हणत होते, तरी मी प्रवास करत होतो. पण आता आईचं म्हणते की ठीक आहे, काळजी घे आणि कर काय असेल ते फिर वगैरे, आणि मला फक्त सांगत जा कसा आहेस वगैरे. आणि आईचा मला यामध्ये खूप मोठा सपोर्ट आहे. आईचं एक म्हणणं आहे की जेवढा तू घरापासून दूर राहशील या नात्यातून वगैरे, तेवढी तुझी प्रगती होईल. बरोबर. तू जर सतत घरी येत राहिलास तर तुला गावात जे मुलं आहेत इतर, त्यांच्यासारखं इथं मसर घेऊन बसावं लागेल. So, तो क्षण आहे महत्वाचा की आईचा सपोर्ट आहे. तर म्हणू शकतो मी की सपोर्ट आहे घरातून. आता या प्रवासामध्ये आता बाईक चोरीला गेली त्यामुळे तुम्ही पुन्हा इथे आलात आणि आम्हाला भेटण्याची संधी मिळाली. पण आता इथून पुढे कसा असणार आहे प्रवास? कधी पुन्हा याला शुभमंगल तुम्ही कराल? मी इथे आलो 1 महिन्यासाठी. माझे बरेच कागदपत्राचं काम होतं, ते आता जवळपास पूर्तता होत आलेली आहे. पुढच्या महिन्यात माझ्या हातात बरेच विजा येतील पुढचे. सो मी कदाचित पहिल्या आठवड्यात नोव्हेंबरच्या लंडनला जाईन बाईक फ्लाईटनी. तिथून बाईक घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करेन. खूप शुभेच्छा आहे तुम्हाला या प्रवासाला. एक विचारच्या माध्यमातून तुम्ही त्या सगळ्या बायकर्सना, सगळ्या रायडर्सना आणि किंबहुना सगळ्या भारतवासियांना काय सांगा? एक विचार मी आता संदेश देण्या एवढा मोठा नक्कीच झालेला नाहीये, पण तरी मी एक सांगेन की तुम्ही जर असे मोठे एक्सपिडिशन करणार असाल तर नक्कीच पहिलं तुमचं करिअर सेट करा. एज्युकेशन घेत असेल तर ते पूर्ण करा. तुम्हाला इंस्टाग्रामवर सगळे सांगतील की जॉब वगैरे काय फिरण्यामध्ये आहे, पण ते फिरणारे सगळे 35-40 वयाचे आहेत. त्यांनी 20-20 वर्ष जॉब करून सगळं सेट केलेलं स्वतःचं, नंतर सांगतात की फिरत राहा. पण ही नवीन जी मुलं आहेत 18-20 वर्षाची, तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही त्यांचं ऐकू नका. तुम्ही पहिलं तुमचं एज्युकेशन करिअर सेट करा. फायनान्शियल, तुमच्या प्रवासामुळे तुमच्या फॅमिलीला फायनान्शियल त्रास व्हायला नको. तुम्ही 4 वर्ष मागे जाईल पुन्हा, आयुष्यभर पुन्हा काम करावं लागेल एका ट्रिपच्या नादात. सो ते सांगेन की पहिलं करिअर सेट करा, आणि तुम्ही जर पुन्हा प्रवासाला निघालात हे सर्व मॅनेज करून, तर सर्वात महत्वाची सुरक्षा, स्वतःची सुरक्षा घ्या. जर बाईकवरती असाल तर इतरांची सुरक्षा घ्या, आणि रस्त्यावर चालणारे जर वाहतुकीचे नियम पाळले तर तुम्ही सुरक्षित राहू शकता. मी आजपर्यंत 2 लाखाच्या वरती किलोमीटर प्रवास केलेला आहे भारतामध्ये, भारताच्या बाहेर. मी कुठेही अजून पडलो नाही. त्याचं किंवा ऍक्सिडेंट झाला, आणि त्याचं एकच कारण की मी रस्त्याचे नियम पाळतो. बरोबर. कोणती घाई गडबड वगैरे करत नाही, अगदी सुरक्षित. त्याच्यामुळे मी आज तुमच्या इथं एवढा प्रवास करून उभा आहे. त्याचं कारण सुरक्षा आहे. तो मी संदेश देईन की तुम्ही सुरक्षित राहा आणि चांगले आर्थिक वगैरे करिअर सेट करून या नादाला लागा. वाव, खूप सुंदर. अनेक जण आता सॉरी, थोडं अजून क्युरिओसिटी वाढते माझी म्हणून. आता तुम्ही बघितलं असेल अनेक जण व्हॅन मधून फिरतायत सगळ्यांनी, म्हणजे काही काही कपल्स असे पण आहेत की ज्यांनी त्यांचं सगळं लाईफ एका व्हॅन मध्ये पॅक केलंय आणि दे आर जस्ट रोमिंग, अख्खं जग फिरतायत. तर अशा संकल्पनेला तुमच्या दृष्टीने मी या सर्वांचं कौतुक नक्कीच करेन, कारण हा एक माइंडसेटचा विचार आहे. आपल्या अडचण नाही म्हणता येत, कारण आपलं मागची जी पिढी होती भारतातली, ही सगळ्यांच्या स्ट्रगल मध्ये गेलेली की अन्न वस्त्र निवारा याच्यामध्ये. त्याच्यामुळे सर्वांना एका सेव्हिंगची गरज पडली. त्यामुळे तोच थॉट आपल्यामध्ये आला की पहिलं सेट एवढं कमवायचं की 2 पिढ्या बसून खातील. त्याच्यामुळे आपण फिरणे हे आपल्या इसेन्शियल मध्ये आलं नाही. पण ज्या लोकांना माझ्यासारख्याला वाटतं की पूर्वीच्या काळी मेहनत करावी लागत होती पैसे कमवण्यासाठी, सो लोक तरुणपणी मेहनत करायची आणि म्हातारपणी त्रास नको म्हणून. पण सध्याच्या काळात लॅपटॉप उघडला आपण तर पैसे कमवू शकतो. सो म्हातारपणी पैसे कमवण्याची संधी आहे, पण फिरण्याची नाहीये. हा जो थॉट ज्यांनी घेतला ते नक्कीच फिरतायत. आणि जर एखादं कपल 30व्या वर्षी 10 वर्षाची दोघांची सेव्हिंग घेऊन फिरत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यांना आयुष्य पडले पैसे कमवण्यासाठी. सो त्यांचं कौतुक आहे. आणि यांच्या पावलावर पाऊल टाकून जर कोण जात असेल तर नक्कीच त्यांनी जावं, कारण फिरणे हे खूप महत्वाचं. तुम्ही जर इंजिनिअरिंगसाठी 10 लाख रुपये खर्च करत असाल तर त्यानंतर दुनियादारीसाठी 2 लाख रुपये नक्कीच खर्च करावा. ते तुमच्या एक एज्युकेशन बजेटमध्ये ठेवावं. बरोबर बरोबर. योगेशजी, कसं होतंय आता आपलं बघून, किंवा आपण तर खूप प्रेरणादायी प्रवास केलात आणि आपला मोठेपण आहे की आपण म्हणताय तसं, पण आपले अनुभव खूप मोठे आहेत या सगळ्या प्रवासामध्ये. अनेक जण आता ना तरुण तरुण मुलं बायकर्स असे फिरतायत आणि काही ठिकाणी त्यांच्याकडून थिल्लरपणा होतोय, काही ठिकाणी नियम मोडले जात आहेत, छेडखाणीचे प्रकार समोर येतात, असं अनेक घटना घडतायत. तर यावर तुम्हाला काय वाटतं? जर आपण आपल्या देशाचं नाव घेऊन आपण कुठे जातोय आणि तिथे जर आपल्या हातून काही चुकीचं घडतंय तर आपल्या देशाचंही नाव खराब होतंय आणि त्यांच्या सेफ्टीला इश्यू आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगा? याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीला कारण हवं. मी का प्रवास करतोय त्याला कारण आहे, मी एकटाच का गेलो त्याला कारण काय कारण आहे? पुढे आपण त्याचं घेऊच, आपण त्याचं कारण. सो हे जे लोक करतात त्यांना कारण नाहीये. आपण का करतो त्याला उद्देश काय नाहीये, दिशा नाहीये. त्यामुळे असं होतं की लोक करतात, आपल्याला स्टंट करायचा, 4 व्ह्यूज मिळतात, लोक जमा होतील म्हणून हे जे करतात त्यांना दिशा नाहीये. माझ्यासारखे जे काय डिसेंट फिरतायत सर्व नियम पाळून, त्यांना एक उद्देश आहे, त्यांना दिशा आहे, त्यांना अभ्यास करायला जायचं, त्यांना पाहायचंय, नवीन संस्कृती बघायची आहे, त्यांना तो परिसर पाहायचा आहे, त्यांना काही अनुभव घ्यायचे आहेत.
त्यांना थ्रिल एन्जॉय करायचं म्हणून. हम्म. पण जे लोक असा थ्रिलरपणा करतात ते हम्म. स्वतःचा आणि इतरांचे जीव धोक्यात घालतात, त्यांनी नक्कीच हे टाळावं. हम्म. त्याचं कारण हेच की त्यांना उद्देश नाहीये, त्यांचं खरं. सराउंडिंग तसंच आहे. हम्म. त्याच्यामुळे त्यांना ती गोष्ट थ्रिलिंग वाटते, जी मला वाटत नाही. कारण माझ्या सराउंडिंगला चांगली लोक आहेत आणि मी जर असं थ्रिलरपणा केलं तर अप्रिशिएट करायला मला एकही मित्र नाहीये. बरं. पण त्यांची अडचण ती होती की तसे केल्यानंतर त्यांचे 10 मित्र त्यांना अप्रिशिएट करतात आणि त्यांना वाटतं मी बरोबर करतोय. खरं. आणि त्यामुळे हे वाढत चाललेलं आणि त्याच्यामुळे त्यांना धोका होतोय, इतरांनाही होतोय. आणि मी ऍज अ भारतीय म्हणून जेव्हा फिरत असतो तेव्हा मला खूप वेळा डिफेंड करावं लागतं आणि मला ऍग्री करावं लागतं की भारतामध्ये असा थ्रिलरपणा आहे, तुम्ही भारतात आला तर म्हणजे तुम्ही हे फेस केलंय हा, बाहेर मी सुद्धा. नक्कीच फेस केलेलं आहे. पण मला त्यांना पटवून द्यावं लागतं की आमची प्रचंड मोठी लोकसंख्या आहे, त्याच्यामुळे जर 1% लोक खराब असतील ना तर ती संख्याच एवढी मोठी होती की तुमच्या 2 देशाची लोकसंख्या असेल, बरोबर. त्यामुळे ते दिसून येते. तर ही अडचण आहेच नक्कीच. जेवढी जास्त लोक तेवढी जास्त प्रवृत्ती. आणि आपल्यामध्ये बऱ्याच लोक जरा डिसिप्लिन नाही आहेत. स्वच्छतेसाठी आपल्याला खूप मोठे काम करण्याची गरजेचं आहे. कुठला देश सगळ्यात स्वच्छ जाणवला तुम्हाला? मला स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीचे सगळे देश चांगले वाटले. खूप स्वच्छ आहे. हा, फिनलँड, नॉर्वे असेल, स्वीडन, डेन्मार्क अतिशय सुंदर देश आहेत. देश छोटे आहेत. जर आपण लोकसंख्येची कारण देत असो तर चायना प्रचंड लोकसंख्येचा देश आहे, व्हिएतनाम प्रचंड लोकसंख्येचा देश आहे. तर स्वच्छतेची आपल्याला लोकसंख्या कारण नाही. आपली अडचण आहे की आपली लोकसंख्या ही बेशिस्त आहे. बेशिस्त लोकसंख्या जास्त आहे आपल्याकडे. त्यामुळे लोकसंख्या हे कारण नाही की त्यामुळे आपण मॅनेज होत नाही. आणि नुसतं लोकांचंच नाही, सरकारची जबाबदारी आहे. आता तुम्ही सर्व ठिकाणी पाहिलं असेल की येथे थुंकू नका. बरोबर. तंबाखू खाल्लेला माणूस कुठेतरी थुंकणारच आहे. येथे थुंकावे म्हणून तुम्ही 4 ठिकाणी जर सिंक लावले तर नक्कीच लोक तिथे थुंकतील. आपण लोकांना फक्त आदेश देण्यात बसलो, तो येथे कचरा टाकू नये. पण कचरा हातात आहे तो टाकणारच आहे कुठेतरी. तो कोणाचा ऐकणार आहे? जो घरातल्यांचा ऐकत नाही, जो तंबाखू खाऊ नका अशी ज्याची बायको सांगते तो बायकोच ऐकत नाही, तो सरकारचं काय ऐकणार आहे? थुंकू नका. म्हणून त्यांना एकच मार्ग आहे की येथे थुंकावे. त्यामुळे सरकारनं पण असं केलं, हे लोक कसे आहेत, ह्यांना कसं हँडल केलं पाहिजे. माझ्या खिशात कचरा भरलेला आहे, मला कचरा कोणतीच भेटत नाही, मी काय करणार? परदेशामध्ये मला आता तुम्ही सर्व म्हणतात की 4 देश फिरला लय शाना झाला, पण तिथे तुम्ही नजर फिरवलं की कुठेतरी तुम्हाला कचरा कुंडी दिसते, बोर्ड दिसतात की इकडे कचरा कुंडी आहे, आपल्याला तो टाकता येतो. जर नक्की इथं व्यवस्था जर केली तर ज्या लोकांना वाटतं ऍटलीस्ट ते तरी टाकतील, त्यांचं बघून 4 लोक सुधारतील, 10-20 वर्षात फरक पडेल. पण आपण कचरा कुंडीच ठेवत नाही, सो अडचण होते, थुंकायची सोयच नाही, तो लोक कुठेही थुंकतात. सो सरकारचे या 50% आहे, लोकांचे आहे. सर्व नुसतं लोकांवर दोष देण्यात अर्थ नाही, सर्व सरकारवरती दोष देण्यात अर्थ नाहीये, कारण आपणच निवडून दिलेले लोक आहेत आणि आपल्यासाठी ते लोक तिथे उभे आहेत. बरोबर. सो असं मी याचं उत्तर देईन. आता तुम्ही या प्रवासामध्ये आहात, तुम्ही मगाशी म्हणालात उद्देश आहे, काय उद्देश आहे हे जग फिरण्यामागचा? जग फिरण्यामागचा उद्देश असा आहे की मला स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मला स्वतःची ग्रोथ करायची. मी जे काही आजपर्यंत अभ्यास केला मला तिथे जाऊन पाहायचं आहे, माझे जे काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर मला स्वतः मिळवायचे आहेत. आणि ही पिकनिक नाही आहे, नक्कीच एक अभ्यास वर्ग आहे. मला अनुभव घ्यायचा आहे जगाचा सर्व, मला माहिती करून घ्यायचं आहे की हे जग कसं आहे. कारण उन्हा पुरं 60-70 वर्षाचं आयुष्य असेल किंवा त्याहीपेक्षा कमी असेल, हे जग खूप मोठं आहे. तर मी इथे आलोय, अन्न, वस्त्र, निवारा किंवा जे काही प्राण्यांचं सुरू असतं, वंश वाढवणे, भूक भागवणे, जीव वाचवणे, ह्याच गोष्टी मी करत असेल तर मला माणसाचा का जन्म दिला? कोणाचाही दिलाच चालला असता. मला जर जन्म दिलाय माणसाचा तर माझ्या डोक्यात त्यांनी विचार दिलाय, तर त्या विचारात जे कल्पना येतात ते जगून घ्यावा, हा उद्देश आहे त्याच्या मागचा. आणि एकटेच जाण्याचं कारण की मला एकट्याला अनुभव घ्यायचा आहे की मला ते दुसरं कोणतं नको आहे विचार. मी तिथे गेलो एखाद्या ठिकाणी तर 100% मनाने शरीराने मी त्याच भागात असावं. माझा मित्र असेल तर आम्ही पुण्यातल्या मुंबईच्या गप्पा मारत बसू किंवा आणि आमच्या दोघांमध्ये तिसरा कोणी पडणार नाही. त्यामुळे मी जेव्हा एकटा असतो मला लोक भेटतात, ते माझ्याशी गप्पा मारत बसतात, ते मला घरी चल म्हणतात. आणि दोघं असतील तर कोणी नाही विचार करत. सो एकटा असल्याचे बरेच फायदे आहेत, चॅलेंजेस पण आहेत. पण जेव्हा कधी छोटीशी मदत होईल त्यासाठी 1-2-4 महिने मित्र सोबत घेण्यापेक्षा ती मदत स्वतःच आपण स्वतःला करावी, हा एकटा फिरण्याचा उद्देश आहे. आणि बाईक घेण्याचा उद्देश याचा की मला बाईक फ्रीडम देते. कॉस्मोडोम म्हणून एक सेंटर आहे, जिथून रशियाने 1957 साली एक स्पुटनिक नावाचं सॅटेलाइट सोडलं. 1957 साली जेव्हा आपला देश स्वतंत्र आपण 10 वर्ष झाली होती, तेव्हा रशियाचा एक कृत्रिम उपग्रह आकाशात गेला. त्या कझाकिस्तानच्या वाळवंटात ती लोकेशन आहे. बाईक नसती तर मी त्या जागेवर जाऊ शकलो नसतो, कारण कॅपिटल सिटी पासून ते 3000 किलोमीटर दूर आहे. सो फ्लाईटने उतरून तिकडे कार घेऊन जाणे हे शक्यच नव्हतं. बाईकमुळे मी त्या ठिकाणी गेलो. अरल समुद्र जो आटलेला आहे तो मला पाहायचा आहे, त्या समुद्रातून मला गाडी चालवायची, समुद्रात रस्ते बनवले, तो समुद्रच नाही आज त्यात वाळवंट झालेला आहे, जहाज वगैरे आज गाळात रुतलेले आहेत तिथे. तो अनुभव मला घ्यायचा आहे तर मला बाईकच हवी. मला अशा ठिकाणी जायचंय, मला तुवेरला जायचंय, मला ओल्गा नदी पाहायची आहे, मला अशा रशियाच्या ग्रामीण भागातून फिरायचंय. मी आजपर्यंत बरंच ऐकलं होतं की रशियाची शेती आहे अशी. मग मी ते तिथे गेलो, ड्रोननी पाहिलं की असे म्हणजे नजर जाईल तिथपर्यंत एकाची शेती आहे. सो हे गोष्ट मला पाहिजे तर मला बाईक हवी, कारण मी सकाळी 5ला गाडी सुरू केली, माझ्या हातात फ्रीडम आहे, मला कोणासाठी थांबायचं नाही. सो ह्या बाईकचं एवढं काय महत्व आहे त्यासाठी.
लंडनमध्ये बाईक चोरी झाल्यानंतर मी एवढा कालवा का केला, जगभर गाजावाजा का केला, कारण ती नुसती बाईक नव्हती. बरोबर. त्याच्या मागे खूप मोठं कारण होतं. ती बाईक मला इथपर्यंत घेऊन आली होती. त्या बाईकनं मला जगाचा कानाकोपरा दाखवला. त्यासाठी हा सगळा उद्योग आहे. तर ही अशी कारण मी सांगू शकतो. तो क्षण कायम तुमच्या मनात राहील, जे बाईक गेली हा नक्कीच, कारण त्यावेळी मी सर्वस्व गमावलं होतं. माझ्या हातात काय जेव्हा तुम्ही रिअलाइज केलं की आता माझी बाईक नाहीये, काय केलं पहिलं मला ऍक्शन? पहिले 10 मिनिट लागले की विश्वास बसण्यासाठी या गोष्टीवरती, की कारण माझं मान्य नव्हतं की बाईक चोरी कशी होईल. मला वाटलं इकडे तिकडे कोणी पार्क केली असेल, पण 2 मुली धावत आल्या माझ्याकडे आणि त्यांनी मला व्हिडिओ दाखवलाय की अशा प्रकारे तुमची बाईक चोरून घेऊन गेलेली आहे, लॉक वगैरे तोडलं, हॅमरिंगनी तोडलं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा मला रिअलाइज झालं. आता इमिजिएट मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून बऱ्याच गोष्टी शिकलोय. तर जेव्हा सर्वात मोठं मला समजलं की खूप मोठं संकट आहे, याची अपेक्षाही केली नव्हती. मी शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला, पोलिसांना फोन केला, इमिजिएट जे कमीत कमी वेळामध्ये जे शक्य होईल ते सर्व केलं. पोलिसांना फोन केला, स्वतः 2-4 किलोमीटर धावत फिरलो त्या भागामध्ये, कुठे ते दखलत घेऊन चालले असतील वगैरे काय. पण तो ऑर्गनाइज क्राईम असल्यामुळे 4 लोक इन्व्हॉल्व्ह होती आणि काही लोकांचं म्हणणं आहे की याच्या पाठीमागे व्हॅन आहे आणि ती व्हॅन मध्ये टाकून ते घेऊन गेले, त्यामुळे ते लवकर हाती लागलं नाही. सो धक्का खूप मोठा होता हा. त्याच्यानंतर होतं की आता झालं काय, रडत बसण्यात काम नाही. शिवाजी महाराजांनी आपल्याला रडत बसण्यासाठी सांगितलं नाही. या इथे सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांनी जर रडत बसले असते तर आज आपला जो ताटकानाबाना आहे तोही नसता. त्यामुळे ती शिकवणच नाही की रडत बसायचं किंवा आता घरी जायचं किंवा काय. आता काय केलं पाहिजे, आता इथं लढलं पाहिजे. शिवाजी महाराज इथं असते तर त्यांनी सगळी व्यवस्था हरवून सोडली असते इथे. पण आता आणि तो काळात शिवाजी महाराजांचा तुम्ही सगळ्या व्यवस्थेला हादरवलं त्या एका घटनेत. हा, मी त्या कामाला लागलो. पुढे एकच माझं टार्गेट होतं की पोलिसांच्या हातून काम करून घेणे, मग त्यासाठी वाटेल ती करणे. त्यासाठी काय करता येईल, मीडियामध्ये जावं लागेल. तर ह्या गोष्टी केल्या त्यानंतर त्या धक्क्यातून सावरण्यासाठी. वाव, एकंदरीत ना मला जीवनाचा प्रवासही तुमच्या कळला, तुमची उद्देश कळली आणि एक प्रकर्षाने जाणवलं की आताची जी पिढी आहे ते म्हणे गेम घ्यायचा आहे मला. तो कुठला गेम आहे खेळतात ते मोठं ऍपलचा वगैरे, तसा गेम हवाय लोकांना. पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जे सांगताय ना ते खूप वेगळं आहे. आणि एक छान संदेश मला याच्यातून मिळतोय, ते म्हणजे वाचाल तर वाचाल. तुमचं वाचन खूप महत्वाचं आहे. तुम्हाला आपल्या जगाबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे, तेव्हा कुठे तुम्ही तसे स्वप्न बघाल. तर माझ्या एक विचार या चॅनल कडून तुमच्या पुढच्या संपूर्ण प्रवासासाठी खूप शुभेच्छा आहेत. आणि आपल्या महाराजांनी जे स्वराज्य घडवलं, जे विचार पेरले, ते खऱ्या अर्थाने तुम्ही या जगाला देताय. त्यासाठी खूप धन्यवाद आणि यासाठी खूप शुभेच्छा की तुम्ही ते अखंड करत राहाल. खूप थँक्यू सो मच. येस, धन्यवाद.